रामनगर जिल्ह्यातील मकाली येथे लोकेश हा आपली बायको चंद्रकला, मुले आणि आपल्या वडिलांसोबत राहत होता. तो एका राजकीय पक्षाचा कार्यकर्ता असल्याने त्याला समाजात चांगला मान सन्मान होता. तो मकाली ग्रामपंचायतचा माजी सदस्य म्हणून काम करत होता. त्याची आर्थिक परिस्थिती श्रीमंत असल्याने त्याला कशाचीही कमतरता नव्हती. त्याच्या लग्नाला आता 13 वर्ष झाली होती. तसा त्याचा संसार सुखात समाधानाचा चालू असताना हल्ली अधूनमधून बायको चंद्रकला हिच्यासोबत त्याचा वाद होत होता. याला कारणही तसेच होते. 2-3 वर्षापासून चंद्रकलाच्या वागण्यात व राहणीमानात बदल झाला होता. ती तासनतास कुठल्या तरी माणसासोबत बोलत असल्याने लोकेशच्या लक्षात आले होते. त्याने तिला जाब विचारला असता ती त्याला म्हणाली, तुम्ही माझ्यावर उगीच संशय घेऊन मला बदनाम करत आहात. तिने कितीही खोटेपणाचा आव्हानला तरी लोकेश याच्या मनातील संशय काही कमी होत नव्हता. त्याची पक्की खात्री झाली होती. तिचे नविले गावातील योगेश याच्याबरोबर शरीर संबंध होते. चंद्रकला 33 वर्षाची देखणी तरुणी होती. ती विवाहित असली आणि तिला मुले असली तरी तिची जवानी कायम होती. श्रीमंत परिस्थिती असल्याने व नीटनेटके राहणे असल्याने तिची जवानी उठून दिसत होती. सोशल मीडियावर तिचे सुंदर फोटो पाहून अनेकांची नियत बदलत होती. यातच एक तरुण होता योगेश. त्याने तिच्याशी चॅटिंग करत ओळख वाढवली. ओळखीचे रूपांतर मैत्रीत आणि नंतर प्रेमात कधी झाले हे त्या दोघांना समजलेच नाही. आता तो तिच्या घरी येऊ लागला. ती त्याच्यासोबत फिरायला जाऊ लागली. लोकेश कामानिमित्त नेहमी बाहेर असे. ही संधी साधून घरातच चंद्रकला योगेशसोबत शरीर संबंध ठेवू लागली. कसलीही भीती न बाळगता ती आता कामकडेच रंगून जात होती. त्या दोघांचा हा नांगानाच एकदा तिच्या सासऱ्यांनी पाहिला. आपली सून आपल्याच घरात परपुरुषासोबत भोंगळ्या अवस्थेत शरीर संबंध करत असल्याचे पाहून त्यांचा पारा चढला. त्याने त्या दोघांवर राग व्यक्त केला, पण ते वृद्ध असल्याने त्या दोघांनी त्यांनाच गप्प बसवले आणि या प्रकाराची वाच्यता केल्यास परिणाम चांगले होणार नाही अशी धमकी दिली. त्या दोघांसमोर ते गप्प बसले, पण मुलगा लोकेश येताच त्यांनी त्याला सगळा प्रकार सांगितला. आपला बायकोचा प्रताप ऐकून लोकेशला राग आला. त्याने तिला जाब विचारला, पण ती कानावर हात ठेवत असल्यामुळे संतप्त लोकेशाने बायको चंद्रकलाला घरातून हाकलून दिले. नवऱ्याने घराबाहेर काढल्याचा तिच्यावर काही परिणाम झाला नाही. ती थेट प्रियकर योगेशकडे गेली. तिथून चंद्रकला आणि योगेश हे जोडपे बँगलोर येथे जाऊन राहू लागले. आता एकत्र राहत असल्याने त्यांना राहणंच मोकळे झाले होते. ती योगेश बरोबर मौज मजा करत असल्याने मकाली गावात त्या दोघांच्या संबंधाची चर्चा होऊ लागली. तिच्या या वागण्यामुळे लोकेश याची प्रतिष्ठा धुळीला मिळालेली होती. या सगळ्या प्रकाराने लोकेश याच्या तळपायाची आग मस्तकात गेली होती. अखेर त्यांनी बँगलोर येथे जाऊन तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. योगेश बरोबरचे संबंध तोडण्याचा सल्ला दिला, परंतु तिने सल्ला धुडकावला. इतकेच नाही तर तुमच्या प्रॉपर्टीमधील माझा हिस्सा मला मिळाला पाहिजे आणि मी तुम्हाला सोडून प्रियकरासोबतच राहणार आहे असे तिने त्याला ठणकावून सांगितले. एकतर आधी तिने तिचे विवाहबाह्य संबंध तोडून आपल्यासोबत राहावे, नाही तर आपल्या प्रॉपर्टीतील हिस्सा सोडून द्यावा अशी अट लोकेश याने तिला घातली होती. खरे तर तिला प्रॉपर्टी पाहिजे होती, परंतु नवरा नको असल्यामुळे दोघांमधील भांडणे वाढली होती. ही भांडणे मिटवण्यासाठी लोकेश हा तिला भेटायला म्हणून आठवड्यातून 2दा बँगलोरला जात होता. त्यातच लोकेश याने त्याची 2 गुंठे जागा विकली होती. या जागेची रक्कम जवळपास 2 कोटी रुपये त्याला मिळाली होती. याची माहिती बायको चंद्रकलाला लागल्यावर तिने त्याला मिळालेल्या रकमेवरून लोकेश याच्याबरोबर भांडणे काढली. त्यातील काही रक्कम ती त्याला मागू लागली, पण लोकेश याने पैसे देण्यास नकार दिल्यानंतर तिने त्याला कायदेशीर नोटीस पाठवली. या नोटीसला लोकेश याने उत्तर दिले. लोकेश याच्याकडे चंद्रकलाचा तिच्या प्रियकरासोबत असलेल्या शरीर संबंधाचा पुरावा होता. त्याने या पुराव्या आधारे नोटीसला उत्तर देत रक्कम देण्यास नकार दिल्यामुळे तिच्या रागाचा पारा वाढला. लोकेश जिवंत आहे तोवर आपल्याला प्रॉपर्टी मिळणार नाही हे तिला कळून चुकल्यामुळे तिने प्रियकर योगेश याच्याबरोबर मिळून नवरा लोकेश याच्या हत्येचा कट रचला. या दोघांनी मिळून लोकेश याला मारण्यासाठी दोघांना सुपारी दिली. एकीकडे नवरा बायकोमध्ये कायदेशीर लढाई सुरू होती. दोघेही कोर्टात तारखेला ये जा करत होते.
तर दुसरीकडे ती प्रियकरासोबत नवऱ्याचा खून करण्यासाठी कट रचत होती. त्यासाठी तिचा प्रियकर योगेशने आपला मित्र शांताराजू याला बोलावून लोकेशच्या हत्येची 5 लाख रुपयाची सुपारी दिली होती. शांताराजू याने आपले मित्र शिवलिंग, चंदनकुमार आणि सूर्यकुमार यांना लोकेशच्या हत्येमध्ये सहभागी करून घेतले. चंद्रकला, योगेश आणि सुपारी घेणाऱ्या चौघांनी मिळून लोकेश याच्या हत्येचा प्लॅन रचला. लोकेश याला कुठे मारायचे, कसे मारायचे, हत्या करून ती आत्महत्या दाखवायची असा सगळा प्लॅन रचला होता. दिनांक 23 जून 2025 रोजी चंद्रकला हिने नवरा लोकेश याला केस संदर्भात चर्चा करायची आहे म्हणून बँगलोर येथे बोलावून घेतले. त्या दिवशी तो मकाली येथे आपल्या काळ्या रंगाची कार घेऊन बँगलोरला आला. तो चंद्रकलाला भेटला, हा वाद मिटावा असा त्याचा प्रयत्न होता. पण चंद्रकलाच्या मनात वेगळेच होते. तिने उशिरापर्यंत त्याला बोलवण्यात गुंतून ठेवले आणि नंतर भांडण करायला सुरुवात केल्यामुळे लोकेश हा रात्री उशिरा बँगलोरवरून परत मकाली येथे जाण्यास निघाला. रात्री तो कारने कॅसपुरा रोडवरील कानवा धरण रस्त्यावर आले असता त्याच्या मागून एक कार आली. ती कार त्याच्या कारच्या आडवी घालून कारमधील लोकांनी त्याला थांबवले. कारमधून 5-6 जण उतरले. त्यांनी लोकेश याला कारमधून बाहेर काढून मारहाण करायला सुरुवात केली. या मारहाणीत आणि झटापटीत लोकेश हा मारेकरांच्या तावडीतून सुटून पळून जात असताना खाली पडला. त्यावेळी शांताराजूने आपल्याकडील विषाची बाटली लोकेश याच्या तोंडात जबरदस्तीने ओतली. त्याला जबरदस्तीने चौघांनी विष पाजले. विष पोटात गेल्याने तो तडफडू लागला. हा सगळा खेळ दुसऱ्या कारमध्ये बसून चंद्रकला आणि तिचा प्रियकर योगेश पाहत होते. काही क्षणातच योगेश याचा जागीच मृत्यू झाला. त्याचा मृत्यू झाल्याची खात्री करून चौघा मारेकरांनी आणि चंद्रकला, योगेश यांनी पळ काढला. दुसऱ्या दिवशी सकाळी या भागातील स्थानिक नागरिकांना एका इसमाचा मृतदेह पडल्याचे दिसून आले. त्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेहाशेजारी एक विषाची बाटली पडली होती, परंतु त्या बाटलीचे टोपण आसपास कुठे सापडले नाही. मयत इसमाच्या पायात एकच चप्पल असल्याने पोलिसांना शंका येत होती. त्या इसमाने विष पिऊन आत्महत्या केल्याचे वाटत होते, परंतु विष पिल्यानंतर त्या बाटलीचे झाकण कुठेतरी त्या इसमाने टाकून दिले पाहिजे अशी शंका पोलिसांना येत होती. तसेच मयताच्या पायात एकच चप्पल कशी हाही प्रश्न होता. मयत इसमाची ओळख कारच्या नंबरवरून पटवली. तो मकाली गावचा माजी ग्रामपंचायत सदस्य लोकेश असल्याचे समजल्यानंतर पोलिसांनी त्याची बायको चंद्रकला आणि वडील मोठे गावडा यांना माहिती दिली. तेही तातडीने घटनास्थळी दाखल झाले. चंद्रकला मोठ्याने रडण्याचे नाटक करू लागली. पोलिसांनी घटनास्थळी फॉरेन्सिक टीमला आणि श्वान पथकाला पाचारण केले. घटनास्थळाचा पंचनामा करून पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी सरकारी रुग्णालयात पाठवून दिला. पोलिसांनी या घटनेची नोंद आत्महत्या अशी केली होती, परंतु पोलीस या घटनेचा तपास करत असताना ही आत्महत्या नसून खून असल्याचा पोलिसांचा संशय बळावू लागला. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये महेश लोकेश याच्या छातीवर मारहाण झाल्याचे तसेच त्याला विषबाधा झाल्याचे नमूद केले होते. जवळपास महिनाभर या घटनेचा तपास पोलीस करत होते. चंद्रकलाकडेच पोलिसांनी चौकशी केली, त्यावेळी ती उडवाउडवीचे उत्तरे देत होती. तिच्या जबानीमध्ये विसंगती जाणवत होती. पोलिसांनी लोकेशचे वडील मोठे गावडा याच्याकडे चौकशी केली, त्यावेळी चंद्रकलेचा भांडाफोड झाला. त्यांनी पोलिसांना सांगितले की सून आणि मुलगा यांच्यात नेहमी भांडणे होत होती. चंद्रकलाचे विवाहबाह्य संबंध असल्याने ती प्रियकर योगेश याच्याबरोबर बँगलोरमध्ये राहत होती. तसेच ती लोकेशकडे प्रॉपर्टीमधील हिस्सा मागत होती. त्याने नकार दिल्याने तिने त्याला मारून टाकल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. या संशयावरून पोलिसांनी चंद्रकला आणि तिचा प्रियकर योगेश यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे या घटनेची चौकशी केली असता चंद्रकलाने गुन्हा कबूल केला आणि नंतर योगेशने गुन्हा कबूल केला. पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली आहे. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.